नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या इयत्ता 5वी या वर्गाच्या स्कॉलरशिप परीक्षेचा पहिला पेपर म्हणजेच प्रथम भाषा मराठी व गणित पेपरची सेट एची एक संभाव्य उत्तरसूची आपण तयार केलेली आहे आणि या उत्तरसूचीचा वापर करून तुम्ही सोडवलेल्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क मिळू शकतात आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत याची एक कल्पना तुम्हाला येऊ शकते। त्यामुळे आज आपण ही उत्तरसूची बनवत आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इयत्ता 5वीचा प्रथम भाषा व गणित पेपर 1 सेट ए ची उत्तरपत्रिका आपण बघणार आहोत। तर पहिला आपण प्रश्न जर बघितला तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे पुनर्प्रक्षेपण म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढील प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 म्हणजे दुहेरी बोलाची कवडी मोलाची हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, आता मी प्रश्न काही वाचत नाही कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, तर मी उत्तर आपल्याला सांगतोय ते तुम्ही चेक करून घ्यायचे। तर याचं उत्तर आहे अंबू। त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा प्रश्न, त्याचा पर्याय क्रमांक 3 माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट। यानंतर 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, त्याचा आपल्याला अचूक जोड्या लावलेला पर्याय निवडायचा होता आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला, तर तो मिळाला आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना म्हणजे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर प्रश्न 7वा, इथं आपल्याला व्याकरणाशी संबंधित प्रश्न विचारला होता आणि एक वाक्य दिलेलं आहे, तर त्या वाक्यामध्ये अब्जला अधोरेखित केलेलं आहे, तर तिथं आपल्याला त्याचा अर्थ आहे कमळ म्हणजे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8मध्ये पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। इथं आपल्याला योग्य वर्णानुक्रमे लावायचं होतं, कसर, कासरा, काळजी आणि कृत्रिम हा पर्याय क्रमांक 3 आहे। त्यानंतर पुढील जोड शब्द नसलेला पर्याय कोणता, तर तो आहे हेळसांड पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 10व्या क्रमांकाचा प्रश्न, त्याचं उत्तर आहे टुमदार पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, यामध्ये आपल्याला किल्ले पर्यटन अंतर्गत दिलेला संवाद पॅरेग्राफपासून आपल्याला किती किल्ल्यांना भेटी दिल्या ते शोधायचं होतं, तर त्याचा पर्याय क्रमांक आहे 2 म्हणजे 6। यानंतर प्रश्न क्रमांक 12, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नामवंत उद्योगपती। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाले असावी, त्याचं उत्तर आहे रविवारी। यानंतर प्रश्न क्रमांक 14चा पर्याय आहे 2 समुद्राच्या लाटा। प्रश्न क्रमांक 15, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विमान खोल पाण्यात पोहणाऱ्या माशाप्रमाणे आभाळात चहूबाजूंना विहरते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थाचा शब्द कवितेत आला आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विहग। प्रश्न क्रमांक 17, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7। त्यानंतर पुढील आहे अशुद्ध शब्द, तर हाहाकार हा अशुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 19, पर्याय क्रमांक 1 पुल्लिंग। त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, पर्याय क्रमांक 4 सोहम चहा घेणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 21, याचं उत्तर आहे संयोग चिन्ह पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 22, याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 22चं उत्तर पर्याय क्रमांक 3 दवंडी पेटणे। प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7। 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट। आणि प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती। यानंतर आपण विभाग 2 गणितकडे वळणार आहोत। प्रश्न क्रमांक 26, प्रश्न क्रमांक 26चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5। यानंतर प्रश्न क्रमांक 27, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24%। यानंतर प्रश्न क्रमांक 28,
15ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती? तर त्याचं उत्तर आहे 60, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 29 प्रश्न क्रमांक जर बघितला तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7.5 तास. प्रश्न क्रमांक 30 त्याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे 4,2500 रुपये. प्रश्न क्रमांक 31 पर्याय क्रमांक 1 उत्तर 98,760. यानंतर प्रश्न क्रमांक 32 त्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे 1,500 रुपये. प्रश्न क्रमांक 33 त्याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीच्या असतात. प्रश्न क्रमांक 34 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 34,348. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 74. यानंतर प्रश्न क्रमांक 36 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7. 37 क्रमांकाचा प्रश्न बघितला तर त्याचं पर्याय क्रमांक आहे 4 240 सेकंद. प्रश्न क्रमांक 38 त्याचं पर्याय क्रमांक 4 20% जास्त. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 त्याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे 60 मीटर. प्रश्न क्रमांक 40 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे 88,751. प्रश्न क्रमांक 41 त्याचं उत्तर आहे 300 शतक, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 त्याचं उत्तर आहे 1815.7, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 43चं उत्तर आहे 8 तास, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3/7 6/13 5/9 2/3. यानंतर प्रश्न क्रमांक 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्यान्हपूर्व 11:15. त्यानंतर 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5500 रुपये. प्रश्न क्रमांक 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2020. यानंतर प्रश्न क्रमांक 49 जर आपण बघितला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 230 रुपये. यानंतर पुढील प्रश्न 50 नंबरचा प्रश्न 240चे 35% किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 84. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51, तर याचं उत्तर आहे 140. यानंतर प्रश्न क्रमांक 52 1 ते 100मध्ये 5 अंक असलेल्या संयुक्त संख्या किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17. त्यानंतर पुढील आहे प्रश्न क्रमांक 53 पर्याय क्रमांक 4 45.25. आणि प्रश्न क्रमांक 54 तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1177. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किलोग्रॅम 500 ग्रॅम. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 56 त्याचं उत्तर आहे 20.5 सेमी. प्रश्न क्रमांक 57 त्याचं पर्याय क्रमांक 2 35% उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1/200. यानंतर प्रश्न क्रमांक 59 त्याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. त्यांचे प्रश्न क्रमांक 60 अमोलने एक सायकल 7,980 रुपयास विकल्याने त्याला 1,050 रुपये तोटा झाला, तर सायकलची खरेदी किंमत किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9,030 रुपये. प्रश्न क्रमांक 61 पर्याय क्रमांक 1 256 चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 62 त्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे 0 आणि 8. त्यानंतर 63 क्रमांकाचा प्रश्न आहे, त्याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे 408. यानंतर प्रश्न क्रमांक 64 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 PJMS. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65 त्याचं उत्तर आहे 3 वर्ष, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 66 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 59 रुपये. प्रश्न क्रमांक 67 त्याचं उत्तर आहे 16/77, पर्याय क्रमांक 3.
यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. त्याचं उत्तर आहे 33,075. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 69 नंबरचा प्रश्न जर बघितला तर त्याचं उत्तर आहे 220 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 70 क्रमांकाचा प्रश्न बघितला तर त्याचं उत्तर आहे 16 म्हणजे पर्याय क्रमांक 1. आणि 71 नंबरचा प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे 12/15 वजा 4/15. 72 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय 0.3956. यानंतर प्रश्न क्रमांक 73. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 250 रुपये तोटा. त्यानंतर 74 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे 35 मीटर. आणि 75 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 XLIX. तर अशा पद्धतीने पेपर 1 प्रथम भाषा व गणित सेट ए ची ही एक संभाव्य उत्तरसूची आहे जे आपण अभ्यास करून बनवलेली आहे. तर या उत्तरसूचीचा वापर करून आपण आपल्या पल्ल्याचे मार्क्स किती येणार आहेत याचे संभाव्य गुण आपण या उत्तरपत्रिकेचा वापर करून काढू शकता. तर ही एक महत्त्वाची अशी माहिती विद्यार्थ्यांसाठी देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून केलेला आहे. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.